कणकवलीमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या युतीच्या चर्चांवरती नारायण राणेंनी मोठं वक्तव्य केलंय। दोन्ही शिवसेनेची युती झाली तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिंदेंच्या शिवसेनेसोबत संबंध तोडू असं वक्तव्य त्यांनी केलं। जमीन व्यवहाराचा विषय गंभीर आहे, चौकशी करून वास्तव समोर ठेवावं। पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणावरून शरद पवारांनी हे वक्तव्य केलं तर पार्थ पवारांवरती गुन्हा का दाखल नाही हे फडणवीसच सांगू शकतील असं शरद पवार म्हणाले। तर सुप्रिया सुळेंचं पार्थबाबतचं विधान वैयक्तिक असल्याचं पवारांनी म्हटलंय, तर कुटुंब आणि राजकारण या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी असल्याचं ते म्हणाले। मनसेबाबत सर्वांनी एकत्रित बसून निर्णय घेण्याचं वक्तव्य शरद पवारांनी केलं। मनसेला महाविकास आघाडीमध्ये घेण्याबाबतच्या प्रश्नावरून त्यांनी हे विधान केलं, तर काँग्रेसनं मनसेबाबत टोकाची भूमिका न घेण्याचं आवाहन त्यांनी केलं। तर आगामी निवडणुका व्हीव्हीपॅटचा वापर करण्याची मागणी शरद पवारांनी केली आहे। व्हीव्हीपॅटनं मतदान झाल्यास शंका राहणार नाही असं पवार म्हणाले। पार्थ पवारांवरील आरोपानंतर अजित पवार पुण्यातल्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात आलेत। पक्ष कार्यालयात निवडणुकीचा ते आढावा घेत आहेत। तर माधवी खंडाळकर अजित पवार यांच्या भेटीसाठी गेल्या होत्या। माधवी यांनी रुपाली ठोंबरेंवरती मारहाण केल्याचा आरोप केलाय। ठोंबरेंची तक्रार त्या दादांकडे करणार का याकडे लक्ष लागलं। तर रुपाली चाकणकरांविरोधात विधानं केल्यामुळे रुपाली ठोंबरे पाटलांना पक्षानं नोटीस पाठवली। शिस्तभंगाची कारवाई का करू नये यासाठी 7 दिवसात उत्तर देण्याची नोटीस पाठवण्यात आली आहे। तर उन्मेष पाटील यांनी स्टेट बँकेला 100 कोटींचा गंडा घातलाय का 100 कोटी रुपये बुडवल्याचा खळबळजनक आरोप गिरीश महाजनांनी केलाय, तर त्याबाबतची वसुली लवकरच सुरू होणार असल्याचं देखील ते म्हणाले। तर उन्मेष पाटलांनी साध्या पंचायत समितीच्या निवडणुकीत सुद्धा उतरून दाखवण्याचं आव्हान महाजनांनी दिलं। मीरा भाईंदरमध्ये प्रताप सरनाईक यांनी 200 कोटींची जागा 3 कोटींमध्ये लाटली असा गंभीर आरोप काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रताप सरनाईक यांच्यावरती केलाय। हिवाळी अधिवेशन हे येत्या 8 डिसेंबरला सुरू होऊन ते 19 डिसेंबरपर्यंत असण्याची शक्यता आहे। तर विधान भवन सचिवालयाचं कामकाज 28 नोव्हेंबरपासून नागपुरात सुरू होणार आहे। आचारसंहितेमुळे अधिवेशनाच्या दिवसात बदल होण्याची शक्यता आहे। कोल्हापुरात महाविकास आघाडी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक एकत्रित लढणार आहे। शिवसेना विनायक राऊत आणि सतेज पाटलांमध्ये याबाबत बैठक संपन्न झाली, तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेला देखील सोबत घेण्याचा निर्णय घेण्यात आलाय। आगामी निवडणुकीत बोगस मतदारांना मतदान करू देणार नसल्याचं वक्तव्य विजय वडेट्टीवारांनी केलं, तर दुबार मतदारांना मतदानापासून रोखणार असल्याचं ते म्हणाले। राजकारणातील अल्पसंतुष्ट लोक आणि भटकत्या आत्म्यांचा बंदोबस्त करण्यासाठी लिंबाचे प्रयोग करा असा अजब सल्ला मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलाय। 50 वर्ष काँग्रेससोबत राहिलेले प्रकाश पाटील भाजपमध्ये आल्यामुळे त्यांनी हे वक्तव्य केलं। महानगरपालिका निवडणुकीत शक्य तिथे महायुती म्हणून लढणार असल्याचं वक्तव्य जयकुमार रावल यांनी केलं, तर जिथे अडचण असेल तिथे मैत्रीपूर्ण लढणार असल्याचं ते म्हणाले। अण्णा बनसोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर शहर जिल्हा सहसंपर्क मंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी याबाबत आदेश दिले। खासदार संजय राऊत यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी कपालेश्वर महादेव मंदिरात अभिषेक करण्यात आला। ठाकरेंच्या शिवसैनिकांनी महादेवाकडे राऊतांच्या तब्येतीसाठी साकडं घातलंय। शरद पवारांना पुन्हा खासदारकी मिळणं अशक्य असल्याचं वक्तव्य गोपीचंद पडळकर यांनी केलं, तर राज्यसभेवर जाण्यासाठी संख्याबळ लागतं आणि ते संख्याबळ त्यांच्या पक्षाकडे नसल्याचा टोला त्यांनी लगावला। मालेगावचे माजी आमदार आसिफ शेख यांनी वंदे मातरम म्हणणार नाही असं वादग्रस्त विधान केलं। वंदे मातरम या गीताला 150 वर्ष पूर्ण झाल्यामुळे हे गीत सर्वत्र गायलं जात आहे असं असताना आसिफ शेख यांनी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरेंनी माळशिरसमध्ये बोलताना खासदार धैर्यशील मोहिते पाटलांचं नाव न घेता टोला लगावला। काही वेळा डोळ्यात माती टाकून कुस्ती जिंकता येते, पण आता आम्ही तयार आहोत मैदानात उतरण्यासाठी असं जयकुमार गोरे म्हणाले। बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी मनोज जरांगेंची भेट घेतली। यावेळी त्यांनी जरांगेंची विचारपूस केली। जरांगेंना जीवे मारण्याचा कट रचल्या प्रकरणात दोघांना पोलीस कोठडीत झाल्यानंतर त्यांनी ही भेट घेतली। धनंजय मुंडेंची खरंच नार्को टेस्ट करण्याची मागणी मराठा क्रांती ठोक मोर्चानं केली आहे। धनंजय मुंडे अजित पवारांना ब्लॅकमेल करत असल्याचा आरोप करण्यात आलाय।
सांगलीमध्ये शेतकरी कर्जमाफीसाठी संजय काका पाटील हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टींच्या सोबत मैदानात उतरणार आहेत। अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांची जोपर्यंत कर्जमाफी होत नाही तोपर्यंत कर्ज वसुली करू नये अशी मागणी संजय काका पाटील आणि राजू शेट्टींनी केली। जोपर्यंत एफआरपी जाहीर होत नाही तोपर्यंत सांगली जिल्ह्यातील साखर कारखाने चालू होऊ देणार नाही। ऊस रोखण्याचं आंदोलन आणखी तीव्र केलं जाईल, त्यामुळे पोलिसांनी आमच्या भानगडीत पडू नये असा इशारा राजू शेट्टींनी दिलाय। छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीसाठी आरक्षणाची सोडत मंगळवारी 11 नोव्हेंबरला होणार आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यगृहात प्रशासक जी श्रीकांत यांच्या उपस्थितीत रंगीत तालीम होईल। अहिल्यानगरमध्ये निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहरामध्ये शांतता राखण्यासाठी पोलिसांनी मोहल्ला आणि प्रभाग कमिट्या स्थापन केल्या आहेत। कायदा आणि सुव्यवस्था राखून टिकून राहण्यासाठी पोलिसांनी नियोजन सुरू केलंय। मावळमधील वडगाव नगरपंचायतीच्या आगामी निवडणुकीसाठी सर्व प्रशासकीय तयारी पूर्ण करण्यात आली आहे। एकूण 17 प्रभागांसाठी 24 मतदान केंद्र असणार आहेत, अशी माहिती सहाय्यक निवडणूक अधिकारी डॉक्टर प्रवीण निकम यांनी दिली। तर वडगाव मावळ नगरपंचायतीची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वबळावरती लढवणार आहे। आमदार सुनील शेळके यांनी ही घोषणा केली। कार्यकर्ता मेळाव्यातून त्यांनी पदाधिकाऱ्यांना निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या सूचना केल्या आहेत। जळगावच्या अमळनेरमध्ये राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा पार पडला। यावेळी आगामी निवडणुकांबाबत चर्चा करण्यात आली। दरम्यान निवडणुकीच्या तयारीबाबत सूचनाही देण्यात आल्या आहेत। मधुमेह आणि रक्तदाब असणाऱ्यांना आता अमेरिकेमध्ये प्रवेश नसणार आहे। रक्तदाब आणि मधुमेहींना व्हिसा ग्रीन कार्ड देऊ नये अशा ट्रम्प यांनी सूचना दिल्या आहेत। आरोग्यावरचा सरकारी खर्च वाढत असल्याचं कारण देत हा निर्णय घेण्यात आलाय। सार्वजनिक ठिकाणांवरून सर्व भटक्या कुत्र्यांना तातडीनं हटवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले। त्यांच्यासाठी उभारलेल्या विशेष निवारा केंद्रांमध्ये बंदिस्त त्यांना करा। भटक्या कुत्र्यांचा प्रवेश रोखण्यासाठी शाळा, महाविद्यालय, रुग्णालय, रेल्वे स्थानकं इत्यादी ठिकाणांच्या सभोवताली तारेचे कुंपण घाला, असे महत्त्वाचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेत। छत्रपती संभाजीनगरच्या शिवाजीनगरचा भुयारी मार्ग आजपासून 2 दिवस बंद असणार आहे। देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी हा मार्ग बंद राहणार आहे। नागरिकांना पर्यायी मार्गाने वाहतूक करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे। महाराष्ट्राची जीवनवाहिनी म्हणून ओळख असलेल्या एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या महायुती सरकारनं पुन्हा एकदा अपेक्षा भंग केलाय। एसटी कर्मचाऱ्यांचा पगार दर महिन्याच्या 7 तारखेलाच देऊ असं आश्वासन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलं होतं। मात्र ऑक्टोबरच्या पगारासाठीची 7 नोव्हेंबरची डेडलाईन चुकली तरी पगाराचा पत्ता नाही। त्यामुळे राज्यभरातील 86,000पेक्षा अधिक एसटीचे कर्मचारी आणि अधिकारी चिंतेत सापडले आहेत। पश्चिम रेल्वेनं देखभालीच्या कामांसाठी रविवारी 9 नोव्हेंबरला सांताक्रुझ ते गोरेगाव स्थानकादरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावरती 5 तासांचा जम्बो ब्लॉक जाहीर केलाय। हा ब्लॉक सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत असणार आहे। या कालावधीत सर्व धीम्या लोकल जलद मार्गावरून धावतील। मुंबईत विना तिकीट प्रवास करणाऱ्यांची धरपकड करण्यासाठी पश्चिम रेल्वेवर धावणाऱ्या लोकल रेल्वे गाड्या, प्रवासी गाड्या यामध्ये तिकीट तपासणी मोहिमा राबवण्यात येत आहेत। पश्चिम रेल्वेनं एप्रिल ते ऑक्टोबर 2025 या कालावधीत विना तिकीट प्रवाशांकडून 121 कोटींचा दंड वसूल केलाय। छत्रपती संभाजीनगरमधून मुंबई आणि दिल्लीला जाणारं विमानाचं उड्डाण हे आठवड्यातनं 3ऱ्यांदा रद्द झालंय। त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला। यामुळे तातडीनं विमानसेवा सुरळीत करण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे। MMRDAनं प्रवाशांना आणखी एक दिलासा दिलाय। मुंबई वन ॲपवरनं भीम UPIचा वापर करून किमान 20 रुपयांचे तिकीट काढल्यास त्यावरती 20% सवलत मिळणार आहे। ही योजना 31 डिसेंबरपर्यंत लागू असेल। कांदिवली पूर्व येथे 37 एकर जागेवर आंतरराष्ट्रीय दर्जाचं क्रीडा संकुल उभारलं जाणार आहे, अशी घोषणा केंद्रीय मंत्री आणि उत्तर मुंबईचे खासदार पियुष गोयल यांनी केली। या क्रीडा संकुलात खेळाडूंना ऑलिम्पिक 2036 आणि इतर आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी प्रशिक्षण दिलं जाईल, असंही त्यांनी जाहीर केलं। नंदुरबारमधील तोरणमाळकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे। जवळपास 3 वर्षांपासून या ठिकाणी बंद असलेली बस सेवा आणि रखडलेले प्रकल्प यामुळे 3 राज्यांच्या सीमेवरती वसलेल्या तोरणमाळचा विकास रखडलाय। त्यामुळे परराज्यातून येणाऱ्या पर्यटकांनी नाराजी व्यक्त केली आहे। छत्रपती संभाजीनगरमधील सोयगाव तालुक्यातील सावळदबारा या गावातील तरुण शेतकरी दीपक बुढाळा यांनी मेहनतीच्या जोरावर गावातील केळी थेट इराणपर्यंत पोहोचवली आहेत। प्रति क्विंटल 800 रुपये दरानं 26 टन केळी थेट इराणमध्ये पाठवल्यामुळे सावळदबारा या छोट्याशा गावाचं नाव आंतरराष्ट्रीय बाजारात झळकलंय। जालन्यातील बागेश्वरी खासगी साखर कारखान्यावरती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा मोर्चा निघाला होता। गळीत हंगामातील 233 रुपये तात्काळ
शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करावेस. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कारखान्याव्यतिरिक्त इतरत्र ऊसाचं वजन करण्याची परवानगी देण्यात यावी. या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि शेतकऱ्यांनी आंदोलन केलं. यंदा ऊसाला प्रतिटन 3,200 रुपयांचा भाव देण्याची मागणी स्वाभिमानीच्या वतीनं करण्यात आली. मुक्ताईनगर तालुक्यात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनानं दिलेल्या अनुदानाच्या वाटपात महसूल प्रशासनानं मोठा गैरव्यवहार केल्याचा आरोप आमदार चंद्रकांत पाटलांनी केलाय. या गैरव्यवहाराची तत्काळ चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवरती कारवाई करावी, नाहीतर आंदोलन करू, असा इशारा आमदार चंद्रकांत पाटलांनी दिला. छत्रपती संभाजीनगर पंचायत समितीमधील अभियंता आकाश आंबेगावेला 5,000ची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं रंगेहात पकडले. रोजगार हमी योजनेअंतर्गत बांधलेल्या विहिरींच्या कामाचं 1,77,000 रुपयांचं बिल मंजूर करण्यासाठी अभियंतानं 15,000 रुपयांची लाच मागितली होती. त्यातले 8,000 रुपये स्वीकारताना आंबेगावे यांना सापळा रचून पकडण्यात आले. या प्रकरणी सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. सिंधुदुर्गात घरी जाताना एका रुग्णाचा मृत्यू झाला. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप करत नागरिकांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना घेराव घातला. संबंधित डॉक्टरवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. बिबट्याच्या हल्ल्याच्या निषेधार्थ पुणे नाशिक महामार्गावरती रास्तारोको आंदोलन करणं गावकऱ्यांना भोवलंय. या प्रकरणात 250 जणांवरती गुन्हा दाखल झालाय. नाशिक शहरातील काही भागात आज पाणीपुरवठा बंद असेल. देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी हा निर्णय घेण्यात आलाय. नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात आलंय. जळगाव जिल्ह्यामध्ये पोलिसांनी ऑल आउट ऑपरेशन ही विशेष मोहीम राबवली आहे. या मोहिमेतून 2,458 वाहनांची तपासणी करण्यात आली, तर 5 लाखांचा दंड वसूल करण्यात आलाय. सांगलीमध्ये बेदाणे सौद्यांना सुरुवात झाली आहे. सौद्याच्या पहिल्याच दिवशी बेदाण्याला 410 रुपये इतका उच्चांकी दर मिळाला. दिवाळीनंतर सुरू झालेल्या सौद्यांमध्ये बेदाण्याच्या दराला 20 ते 25 रुपये इतका जादाचा दर मिळाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. पुण्यामध्ये दाम्पत्याची फसवणूक करणाऱ्यांना 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. शंकर महाराज अंगात येतात असं सांगून 14 कोटींची फसवणूक करण्यात आली होती. सिंधुदुर्गाच्या बांदा इथे ओमकार हत्तीवर चक्क सुतळी बॉम्ब फेकण्यात आले. या हत्तीला इजा झाल्यास त्याला जबाबदार कोण, असा सवाल प्राणीप्रेमींनी वनविभागाला केलाय. या घटनेमुळे प्राणीप्रेमी आक्रमक झाले असून त्यांनी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये भरधाव दुचाकीचा अपघात झालाय. या अपघातामध्ये दुचाकी चालक गंभीर जखमी झालाय. जखमी दुचाकी चालकावरती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. छत्रपती संभाजीनगरात कर्जबाजारीपणातनं मालकाचे 4 लाख रुपये चोरण्यात आले. पोलिसांनी चोरट्याला अटक केली आहे. त्याच्याकडनं मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. परदीन शेख असं अटक केलेल्या चोरट्याचं नाव आहे. बीड नगर परिषदेच्या वसुली कर्मचाऱ्यानं गळफास घेऊन आत्महत्या केली. अविनाश धांडे असं जीवन संपवलेल्या कर्मचाऱ्याचं नाव आहे. आत्महत्येचं कारण मात्र अस्पष्ट आहे. नांदेडच्या सिडको भागातील आठवडी बाजारात हप्ता वसुली करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली. खंजीर शस्त्राचा धाक दाखवत आरोपी व्यापाऱ्यांसह शेतकऱ्यांकडून हप्ता वसुली सुरू होती. दरम्यान पोलिसांनी दोघांची धिंड काढत त्यांना धडा शिकवलाय. नागपुरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या उपस्थितीत गीता पठणाचं आयोजन करण्यात आलं. यावेळी 52,000हून अधिक विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेत गीता पठणाचा विश्वविक्रम केला. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील बेल्हे गावात सांस्कृतिक लोककला तमाशा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं. मुंबई विद्यापीठाचे लोककला अकादमी विभाग प्रमुख डॉक्टर गणेश चंदन शिवे आणि लावणी सम्राज्ञी मेधा घाडगे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं.